अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो 11301 मुंबई बेंगलोर उद्यान एक्सप्रेस मधून फ्रॉम कल्याण जंक्शन। मंडळी, आज माझा आणि आईबाबांसोबत कुटुंबासहित प्रवास होणार आहे थेट अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या दर्शनी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मुंबई ते अक्कलकोट बाय रेल्वे प्रवास करणार आणि तिथे जाऊन घेणार स्वामींचे दर्शन। तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, पण त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्यासोबत आई बाबा, टोटल 3 सीट आहेत आमच्या, 65, 68, 71, 2 लोअर बर्थ आणि 1 साइड लोअर बर्थ। अजून 2 जण आहेत, काकी आणि बहीण। त्यांचा कोच आहे B2 मध्ये, वेटिंग होत्या पण लेडीज कोट्यातून त्यांच्या सीट झाल्या अपग्रेड थेट AC 3 टियर मध्ये। लगातार 1 तास आपण प्रवास करून पोहोचलो कर्जत स्टेशनला। या ट्रेनच्या 4थ्या हॉल्ट, टेक्निकल हॉल्ट प्लस ऑफिशियल हॉल्ट दोन्ही सुद्धा आहे। कर्जत जंक्शनवरून 2 लाईन पास होतात, एक जाते पुणे तर दुसरी जाते खोपोली। आपल्या ट्रेनला लागणार मागे 3 बँकर्स अटॅच लोको, कारण पुढे घाट सेक्शन आहे, बोर घाट। बोर बदकातलं बो, नॉट भोर घाट, तो भोर वेगळा आणि हा बोर वेगळा। प्रवास कोणताही असो, रेल्वेचा, बसचा किंवा विमानाचा किंवा तुमच्या प्रायव्हेट कारचा देखील खानपान तर बाई पाहिजे। आणि माझ्यासोबत आहे गरमागरम चहा, कर्जतचा चहा आणि कांदे पोहे। कांदे पोहे नंबर 1। या ट्रेनमध्ये पॅन्ट्री नसून साईड पेंट्री आहे, ही कॅटरिंग आहे, पण म्हटलं घरचं जेवण बेस्ट। तुम्ही सुद्धा घरचं जेवण करता की नाही प्रिफर, स्पेशली प्रवासामध्ये नक्कीच कमेंट करा आणि माझ्यासोबत कांदे पोहे खायला या। पुढचा प्रवास तर बाई नंबर 1 असणार आहे, कारण घाट सेक्शन लागणार बोर घाट। सुंदर असा बोरघाट पूर्ण करत आपण पोचलो लोणावळा स्टेशनला। आणि या ठिकाणी जे बँकर्स लोक अटॅच केले आहेत होतात डी अटॅच। तर जे कोणी राहणारे आहेत लोणावळ्याचे नक्कीच कमेंट करा #आमचं लोणावळा। जर तुम्हाला जायचं असेल आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी, येथे उतरून तुम्ही जाऊ शकता कारला लेणीला, ऑटो आणि बाहेर गेल्यानंतर म्हणजे हायवेला गेल्यानंतर इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील अवेलेबल आहे। बोला एकविरा आईचा उदो उदो।
अक्कलकोटला जाण्यासाठी बाय रोड बाय रेल्वे दोन ऑप्शन बेस्ट आहेत, दोन्ही बेस्ट आहेत। जर तुम्हाला बाय रोडने प्रवास करायचा असेल तर मुंबईवरून, स्पेशली मुंबईवरून पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे। तुमची प्रायव्हेट कार सुद्धा, प्रायव्हेट लक्झरी सुद्धा जगदंबा ट्रॅव्हल्स बाय इंदापूर, सोलापूर, अक्कलकोटला पोहोचू शकता। आणि रेल्वेने म्हटलं जायचं तर ज्या ट्रेनने माझा प्रवास होतोय 11301 मुंबई बंगळूर उद्यान एक्सप्रेस, जे ठीक सकाळी 8:05 रवाना होते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आणि दुपारी 4:05 सोडते मला अक्कलकोट रोडला। जर तुम्हाला मुंबईवरून स्पेशली अक्कलकोटसाठी रेल्वेने प्रवास करत असेल तर लक्षात ठेवा, एकूण 3 ट्रेन आहेत, ज्यापैकी 2 रेग्युलर आणि 1 चालते, ती म्हणजे बुधवार। डेलीच्या 2 ट्रेन असून एक आहे ही बेंगलोर उद्यान एक्सप्रेस आणि दुसरी चेन्नई एग्मोर एक्सप्रेस। दिवसा प्रवास करत असेल तर उद्यान एक्सप्रेस आणि रात्रीचा चेन्नई, आणि दोन्हींचा मार्ग सेमच आहे, सोलापूर अक्कलकोट। आणि जी ट्रेन सुटते बुधवारची स्पेशली ती सोलापूर आहे, पण तिचा मार्ग मात्र फिरून आहे, धाराशिव, बार्शी, लातूर असं करत गाठणं थेट अक्कलकोट। सो ट्रेनने प्रवास करायचं म्हटलं तर 2 ट्रेन बेस्ट आहे, उद्यान एक्सप्रेस आणि चेन्नई। तसं तुम्ही सोलापूरपर्यंत येऊ शकता, सोलापूरवरून अक्कलकोट 40 किलोमीटर अंतर आहे, पण रेल्वेने यायचं म्हटलं तर ही आणि चेन्नई। तिकीट भाड्याबद्दल बोलायचं झालं तर स्लीपर क्लासने आमचा प्रवास होतोय, कल्याण ते अक्कलकोट तिकीट भाडे आहे 265 रुपये प्रति व्यक्ती, कारण ठाण्याला हॉल्ट नाही, ठाण्याला फक्त चेन्नईचं हॉल्ट आहे। एकशे 90 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ठीक दुपारी 11:15 पोहोचलो आपण पुणे जंक्शनला। 11:40चा टायमिंग असून 6 मिनिटे आपली ट्रेन लेट आहे। पुणे म्हणल्यानंतर 2 गोष्टी समोर येतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीतील जिल्हा आणि दुसरा दगडूशेठ गणपती बाप्पा। आज दिनांक 13 फेब्रुवारी मागे गणेश जयंती आहे, तर सर्वांना मागे गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बोला गणपती बाप्पा मोरया। आपली ट्रेन आली आहे पुणे जंक्शनच्या फ्लॅट क्रमांक 3 नंबरला आणि पलीकडे लागली आहे मुंबई पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस आणि बरोबर वरती मेट्रो स्टेशन, पुणे मेट्रो स्टेशन। कोणी कोणी केलाय पुणे मेट्रोचा प्रवास नक्कीच कमेंट करा, मी तरी अजूनपर्यंत केला नाही। काय बोलता, करायचं की नाही पुणे मेट्रोचा प्रवास? पुणे जंक्शन पासून 3 लाईन पास होतात, एक आपण आलो मुंबईवरून, दुसरी सांगली, सातारा, मिरज, पुढे कोल्हापूर ती लाईन, आणि तिसरी ज्या दिशेने आपण चाललोय दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट। दुपारचे 11:15 झाले आणि आता मस्तपैकी जेवण घेऊया। जेवणासाठी आम्ही डबा आणलेला, खिचडी भात। आई बाबा मगाशीच जेवले, तर मी गेलो तो पुढे, तर मी पण जेवण घेतो मस्तपैकी। ट्रेनची स्पीड भाई एक नंबर, खरंच ॲव्हरेज स्पीड आहे 70-75 किलोमीटर पर आवर, पण ट्रेन पळतेच आहे 90-95 स्पीड नाही आणि मॅक्झिमम लिमिट 130 किलोमीटर पर आवर। आणि ही जी उद्यान एक्सप्रेस आहे तिचा रेक शेअर होतो सोलापूर मुंबईच्या सिद्धेश्वर ट्रेनसोबत। आमचा कोच पूर्णपणे रिकामी आहे, सीट बाय सीट। मग अशी जनरल लोकांची गर्दी झाली होती पब्लिकची, जसे TC दादा आले पूर्ण कोच रिकामा। स्लीपर क्लासचं तिकीट काढलंच आहे मस्तपैकी झोप काढून, मग अशी गेलं दौंड जंक्शन, पुढे कुर्डुवाडी, सोलापूर आणि लास्ट ऑफ अक्कलकोट। चला भेटूया, सर्वांना शुभ दुपार। फायनली पोचलो स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट रोडला दुपारी 4:10 टायमिंग असून आपली ट्रेन आली आहे 4:38, म्हणजे ठीक ठाक ऑन टाइम पोहोचली।
तर आमच्या प्रवास सोबत B2 कोच मध्ये होते काकी आणि सिद्धी, आणि जे पोहे खाले आपण ह्यांनी बनवून आणले होते. त्यांचा कोच वेगळा होता. B2 अपग्रेड झाली त्यांची सीट AC 3 tier मध्ये. बाहेर बघू मंदिर पण जाण्यासाठी काय आपल्याला पर्याय भेटतोय. अक्कलकोट रोड स्टेशन ते अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, म्हणजे स्टेशन रोड ते मुख्य मंदिर 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला इथून जाण्यासाठी प्रायव्हेट रिक्षा किंवा असे क्रुझर असतात ते तुम्ही शेअरिंग भाडे देत जाऊ शकता. नाश्ता वगैरे करायचा असेल तर करू शकता. पुरी भाजी, इडली वडा. अक्कलकोट नगरी, सुंदर गाव, सुंदर शाळा. अशा आम्ही बसलो रिक्षामध्ये, एकूण 9 जण, प्रति व्यक्ती 40 रुपये. शुभ सकाळ मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज दिनांक 14 फेब्रुवारी, प्रेम दिवस. सर्वांना प्रेम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या गुरुसाठी प्रेम, आपल्या आई वडिलांसाठी प्रेम, भावासाठी प्रेम, बहिणीसाठी प्रेम, नातेवाईकांसाठी आपुलकीचे प्रेम. आणि याच प्रेमाचे अवचित्त साधून मी आलो आहे कुटुंबासहित सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनी थेट अक्कलकोटला. चला सगळेजण पूर्णपणे तयार. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट अलिबाग. तर इथे राहण्याची खाण्याची काय काय सुविधा तुम्हाला पुढे सांगतो, पण त्याआधी आपण दर्शन करून घेऊ वटवृक्ष मंदिरात जाऊन. आधी आपण जाणार स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात, पुढे समाधी मठ, गुरु मंदिर आणि खंडोबा मंदिरात. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. किती का? 30 रुपये. हो काय. चला चप्पल इथंच ठेवू. तिथले आहे फुलं आणि नारळ, अगरबत्ती पण आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सकाळ सकाळी अजित कडकडे साहेब यांची गाणी आणि साक्षात स्वामींचे दर्शन. समोर आहे स्वामींचे हे वटवृक्ष, जिथे स्वामी बसायचे. आणि आजही बऱ्याच जणांना प्रचिती येते, अनुभव येतो स्वामी इथे असल्याचा. गाभार परिसरात व्हिडिओ करणं सक्त मनाई असून तिकडे घेत नाही, पण हा परिसर दाखवून तुम्हाला नक्कीच स्वामींचं दर्शन घडवतो. आणि समोर बघा, आपल्या स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून स्वामींची ही मूर्ती साकारली आहे. आणि बघताना खरंच मन एकदम प्रसन्न होते. दर्शन झाल्यानंतर तुम्ही गाभारात म्हणजे हॉल परिसरात बसून नामस्मरण करू शकता, किंवा एक माळ जप, त्यांना पोथी वाचायची असेल ते आतमध्ये बसून वाचू शकता. सुंदरसे 5 मिनिटात मनसोक्त दर्शन झाले स्वामींचे. आता आपण पुढे जाऊ, पण त्याआधी नाश्ता करून घेऊ. या ठिकाणी स्वामींच्या सुंदरशा मूर्ती, फोटो, प्लस रुद्राक्ष माळ, काही मसाले पण आहेत, खाद्यपदार्थ, स्वामींचे नामप्लेट या ठिकाणी घेऊ शकता. बरेच आहेत, फोटो पण आहेत, आणि हे गंध सुद्धा. तुम्हाला घ्यायचा असेल प्रसाद तर बऱ्याच ठिकाणी, भरपूर ठिकाणी प्रसाद घ्या. पेढे, चुरमुले, फुटाणे, सर्व काही. नाश्ता घेतला आहे, मेदू वडा खाऊन घेऊ. हॉटेलमध्ये पूर्ण गर्दी आहे. मस्तपैकी छान पोट भरून नाश्ता करत आपण निघालो आहोत आता गुरु मंदिर, बाळाप्पा महाराज मठ या ठिकाणी. स्वामींच्या वटवृक्ष मंदिरापासून 500-600 मीटरवर आहे गुरु मंदिर, बाळाप्पा महाराज मठ या ठिकाणी. स्वामी भक्त बाळाप्पा महाराज.
श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ म्हणजे बाळप्पा मठ गुरु मंदिरात आला तर तुम्ही काय काय पाहू शकता या ठिकाणी आल्यावर. सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल पूज्य सद्गुरू गाभाऱ्यामध्ये श्री बाळप्पा महाराज यांची समाधी आणि तेथेच आहेत स्वामी समर्थ महाराज यांच्या चिन्मय पादुका. पुढे गंगाधर महाराज यांची देखील समाधी पाहायला मिळेल. म्हणजे गुरु शिष्य असं हे गुरु मंदिर सोबत स्वामींच्या पादुकाच आहेत आणि स्वामींच्या पायाचे ठसे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण निघालो आहोत स्वामी समर्थांच्या समाधी मठात आणि तेथेच आहे स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचे घर, यांचा वाडा. पण त्याआधी इकडचे घरे बघा कसं जुन्या काळातलं काही प्रमाणात आहेच आहे. आता सुधारणा झाली म्हणा, मोठमोठे असे स्लॅबची घरं बांधली आहेत, पण आधीपासून जे आहेत ते आहेत. इथे मला पाहायला मिळते एकमुखी दत्त मंदिर, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांच्या समाधी मठात चालत आलात तर 15 ते 20 मिनिटात पोहोचता वटोत्सव मंदिरापासून इथपर्यंत. 10 रुपये प्रति व्यक्ती तुम्ही श्री वटोत्सवात या ठिकाणी पोहोचू शकता. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला काही विशेष अभिषेक करायचे असतील तर या समाधी मठात येऊन तुम्ही करू शकता. इकडचे गुरुजी तुम्हाला अभिषेक करून देतील. आणि समोर चोळप्पा महाराज यांचा वाडा, यांचे घर. मंडळी, तुम्हाला आजचा अक्कलकोट दर्शन प्रवास व्हिडिओ आवडतोय ना तर नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ आणि एक लाईक नक्कीच करा. आता आपण जाऊया स्वामी समर्थ पहिल्यांदा ज्या मंदिरात आले, खंडोबा मंदिर. स्वामी समर्थांचा समाधी मठ तिथून खंडोबा मंदिर फक्त 100 मीटर अंतरावर आहे आणि त्यांच्या शेजारी आहे अक्कलकोट बस स्टँड. श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान खंडोबा मंदिर. बोला येळकोट जय मल्हार. अक्कलकोटला येऊन 3 ते 4 मंदिरात आम्ही दर्शन केले पूर्ण कुटुंबासहित. आणि आज प्रेम दिवस, प्रेमाच्या या शुभचिंतन दिवशी गुरूंचे दर्शन झाले. आणि आईचा वाढदिवस आहे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेला. कसं वाटलं दर्शन करून? आणि सांगतो आतापर्यंत तुम्ही 2 वेळा अक्कलकोटला, पण हे पहिल्यांदा आले आहेत. कसं वाटलं या ठिकाणी येऊन? आम्हाला अक्कलकोटला यायचं होतं पण असं खूप दिवस प्लॅनिंग होतं जायचं पण अचानक योग आला तो, पण त्या कसा वाढदिवसा निमित्त आणि स्वामी समर्थांच्या चरणी येऊन वाढदिवसाला आलो तर खूप आनंद झाला. त्याचं दर्शन करून तो सगळ्यात आनंद झाला. तो आनंद झाला तो शब्द सांगता येणार नाही. बाबांना विचारू कसं वाटलं दर्शन करून? माझी खूप इच्छा होती की मी अक्कलकोटला जाईन पण मला वेळ भेटत नव्हता. पण आज मला मुलाने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठामध्ये घेऊन आला, ते मला खूप छान वाटलं. तसेच नंतर मी खंडोबा मंदिरमध्ये पण आलो, तिथं बरं वाटलं. परत बाळप्पाच्या मंदिरामध्ये पण जाऊन आलो, खूप छान वाटलं. दर्शन झालेच आहे. राहण्याची आणि खाण्याची काय काय सुविधा आहे ते बघू आता. अक्कलकोट या ठिकाणी आल्यानंतर राहण्याची व्यवस्था खूप छान प्रकारे आहे. मंदिरा शेजारी आहेत यात्री भुवन, यात्री निवास आणि पलीकडे भक्त निवास. आणि तिन्हीचे तिन्ही हे सर्व भक्त निवास ट्रस्टतर्फे आहेत. ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहोत मंदिरा शेजारीच यात्री निवास, पलीकडे आहे यात्री भुवन. 5 जणांसाठी आम्ही घेतला आहे 4 बेडचा एक रूम. असे या ठिकाणी मोठमोठे आहेत. 3 बेडचे आहेत, 2 बेडचे आहेत. आमचा 4 बेडवाला असा रूम आहे 4 बेडचा. 1 2 3 4. आणि यासाठी भाडे लागले आहे 24 तासासाठी 800 रुपये. भलेही 4 बेड आहेत पण तुम्ही 6 ते 7 जण किंवा 10 जण आरामात झोपू शकता. प्लस 2 गाद्या पण आहेत. पण हा या यात्री निवासमध्ये तुम्हाला बाथरूम मात्र अटॅच नाही, कॉमन आहे. प्रत्येक फ्लोअरला सेपरेट. यात्री भुवन आणि भक्त निवासमध्ये बाथरूम वॉशरूम जे काय असेल ते अटॅच आहे. रेट बद्दल बोलायचं झाले तर 250 पासून 1000, 1500, 2000 पर्यंत तुम्हाला रूम या ठिकाणी मिळून जातील. जर तुम्ही एकटे येणार असाल तर मात्र रूम मिळणार नाही म्हणजे नाहीच मिळणार. कमीत कमी 2 किंवा जास्त पुढे. पण एकाला मात्र सेपरेट या यात्री निवासमध्ये सोयी सुविधा आहे. फक्त 200 रुपयात मस्तपैकी हॉल सुविधा.
चांगली गादी, लॉकर फक्त 24 तासासाठी. गरम पाण्याची सुविधा उपलब्ध आहे पहाटे 4:30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत. दुपारी 12 ते 4 पर्यंत सुरू असते महाप्रसादाची रांग. आणि या ठिकाणी पुरुष तर इथे महिला. गर्दी थोड्या प्रमाणात कमी आहे या स्वामींचा प्रसाद ग्रहण करायला. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. आपला आजचा एक छोटासा व्हिडिओ. यापूर्वी देखील मी एक व्हिडिओ पूर्ण बनवला आहे संपूर्ण अक्कलकोट दर्शन प्रवास की कमी बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचाल. आवर्जून पहा. लिंक दिलेली आहे माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये. मग तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधला मुंबई ते अक्कलकोट रेल्वेचा प्रवास सोबत स्वामींचे दर्शन कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर आवर्जून सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला मिळतील. भेटूया आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.